जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्हीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा सूरजभर सभागृह, जिथं कालपर्यंत खूप मोठी चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेने आपला जीव पण गमावला आणि काही महिला ह्या जखमी होऊन मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत। परत आज सकाळचे चित्र आपण इथं पाहू शकतो आहे की आज सकाळी सुद्धा त्या किट वाटपाकरता इथं काही महिला पुरुषांची गर्दी इथं दिसत आहे। फंड्यासाठी आपल्या चुनावी फंड्यासाठी तुम्ही येतं कवी सूरज भट सभागृहामध्ये तुम्ही का करून राहिले? हे शासकीय फंड आहे, तुम्ही शासकीय शासकीय ऑफिसमध्ये तुम्ही करा ना। जो बांधकाम विभागाचे ऑफिस आहे तिथं हे शिबिर भरवायला पाहिजे। नाही आम जो वाटते ऑनलाईन चालू झाली आहे जरी कार्यक्रम जर राबवला तरी आपलं सोयीस्कर होते ना। आणि काही नेटवाले 1500 रुपये घेऊन यांचे फॉर्म भरून देत आहे आणि डायरेक्ट यांचं काम क्लिअर करून देत आहे। आज काय प्रोसिजर झाली? आज पण फॉर्म भरून तुम्हाला सगळं फिलअप करावं लागलं की सरसकट मिळाले? सगळं फिलअप असून सगळ्यांनी आम्हाला अंदर इंटरेस्ट जाण्याची एंट्री देत नाही आहे लोक। अधिकाऱ्यांना आम्ही काल बोललो, आम्ही गेटवर आमची प्रोसेस झालेली आहे, पोस्ट पावती क्रमांक आणि फोटो घ्यायचा आहे, आम्हाला सोडून द्या, पण आम्हाला एंट्री देण्यात आली नाही। अधिकारी ऐकायला तयार नाही। अच्छा, फॉर्म भरताना आमच्या लोकांना कोण कार्यकर्त्याला म्हणून बीजेपीच्या कार्यकर्त्याला म्हणून कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला विचारून म्हणून आम्ही 3 दिवसापासून आम्ही उभे होते। आज बंद अनाउन्समेंट होत आहे की आज हा बंद आहे बा म्हणून। आता या सामान्य जनतेने करावं काय आणि यांचा जे हक्काचा आहे ते यांना देणार कोण, हा खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। बरं, फॉर्म भरताना जो आहे त्या फॉर्मवरती ठेकेदाराची सही, झोन अधिकाऱ्यांची सही, हे सगळं रिसर्च झालं आहे का? हे रिसर्च झालेलं आहे। लोक एका पहिल्या दिवसापासून त्यांचे एका ऑनलाईन पोस्ट पावती क्रमांक देऊन सगळी त्यांची कामं झालेलं आहे, पण ते एका पहिल्या दिवसावाले आज मी येऊन आले इथे, पण त्यांचे अजूनपर्यंत मिळाले नाही। आतापर्यंत त्यांना एंट्री मिळाली नाही, शेवटलं काम आहे। मग हा भव्य शिबिर आयोजनाचा अर्थ तरी काय की बीजेपीच्या छत्रीखाली लोकांना जमा करून हा दाखवण्याचा एक फंड असावा की काय? निवडणूक आहे ना, हे म्हणून सगळं चाललं आहे। हे माहित आहे, इलेक्ट्रिकचं बिल देखील पूर्वी एवढं 2000 आणि 7000 नोट आहे, सर्वसाधारण लोकांना परवडलं पाहिजे। महिला दिनानिमित्तच आज काल महिलांची इथं महिलांवरती मजुरी राहते। महिला दिनानिमित्तच काल महिला ज्या आहेत जखमी झाल्या, महिला दिनानिमित्त महिला जखमी झाल्या आणि महिला एक मृत्यू पण पावली। त्याविषयी तुम्ही काय म्हणाल की खरंच हे महिला दिन साजरं झालं की महिलांचं बळीदिन झालं? मारे तेवढे सुद्धा करून राहिला। शिक्षणाचं कर म्हणत आला आहे, बेरोजगारी कमी कर आणि नोकऱ्या द्या चांगल्या। ज्यांना 65% मेडिकल लाईन मध्ये नाही, ज्यांना 85% नेट मध्ये पास, त्यांना डेंटल मध्ये, हे असं शिक्षण। यावरून तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बीजेपी सरकार प्रस्थापित ठेवायची की यांची हकालपट्टी करायची? आणि हकालपट्टी करण्यासाठी सर्वात आधी इलेक्शन मशीनचा बहिष्कार पाहिजे, बॅलेट पेपरवर इलेक्शन पाहिजे। इलेक्शन मशीन मध्ये यांचे फंडे झाले, बटन याला दुसऱ्याला दाबली, मत यांना जाते, म्हणून इलेक्शन मशीन पाहिजेच नाही, बॅलेट पेपरवर इलेक्शन पाहिजे। आणि हर ठिकाणी CCTV कॅमेरे पाहिजे का जेणेकरून कोणी गैरप्रकार तर करत नाही, हे क्लिअर दिसलं पाहिजे। कामगार योजनेची ज्यांनी पुस्तक काढली त्याला अजूनपर्यंतही याचा लाभ मिळाला नाही। मी 4 वर्ष झाले कामगार असताना, बिल्डिंगवरचे काम करून असताना, सिव्हिल लाईनचे काम करून असताना बी माझ्याकडे पुस्तक असताना माझ्या तोंडावर ऑफिसरांनी पुस्तक मारून फेकली, पण माझा एकही वर्ष नोंदणी करून दिलेली नाही। 4 वर्षापासून मी प्रतीक्षेत आहात? हो, 4 वर्षापासून मी नोंदणी करण्यासाठी नाही का ऑफिसमध्ये जात असतो, तर मला म्हणतात ठेकेदारांचा पुरावा आणा, ठेकेदारांच्या लायसन्सची झेरॉक्स आणा। असा कोणता ठेकेदार नाही सर की तो थप्पा देऊ शकते, लायसन्सची आपला नंबर देऊ शकतो, पण तो आपला पुरावा तिथपर्यंत आम्हाला ऑफिसपर्यंत देऊ शकत नाही, असा कोणता ठेकेदार उरलेला नाही सर। म्हणून सगळ्यांनी आमची आजपर्यंत जे मिळालेली पुस्तक आजपर्यंत आम्ही रिन्यू करू शकलेलो नाही।
आणि आम्हाला याचा लाभ कधी बी मिळाला नाही. आणि आधी आमच्याकडे आधी पुस्तक पडलेली आणि आहे. काही नेटवाले 1500 रुपये घेऊन यांचं ते बांधकाम मजूरचं कार्ड तयार करून देते, तेव्हा ठेकेदाराच्या सह्या कुठून मिळते? आमच्या आजूबाजूला लोक गेले तर यांना काय नाही मिळत. मजुरांचं त्यांना ते लाभ मिळाला, मला लाभ मिळालेला नाही. जे ऑनलाईन वाले आहे, जे ऑनलाईन वाले लोक राहते त्यांना कसं आहे, जास्त पैसे नाही घ्यायला पाहिजे. जितक्या पैशाचं काम होत आहे तितकेच पैसे घ्यायला पाहिजे. पैसे म्हणजे फॉर्मच्या माळ्यावर लोक लुटत आहे ना लोकांना. आमच्या आजूबाजूला सर 2,000 रुपये दिवसांनी बायांनी किट घेऊन सन्यानी नाही का मालूम आहे का वस्तीमध्ये प्रचार केलेला आणि त्यांनी किट आणलं आणि आजूबाजूला भडकवत असतात. आमच्या घरच्या लोक म्हणतात की तुम्ही बाहेरचे काम करता, तुम्हाला का नाही मिळाली? आणि हे ह्या बाया लोकांनी घरच्या लोकांना नाही का मालूम आहे आजूबाजूला त्यांचे नवरे नाही का कामाला जातात आणि आमच्या बाया आमच्या नवऱ्याला टच करतात. ते तुम्ही बाहेरचे काम करताना असताना तुम्हाला का नाही मिळत, बायाला का मिळतात? किट वाटपाच्या प्रकारामध्ये आहेत सुद्धा घोड दिसून येतात की जे रिअल मध्ये काम करतात तेच या उपक्रमापासून वंचित आहेत आणि जे नाही करत आहेत त्यांच्याकडे जे पेट्या घेऊ घरी जात आहेत त्याचा मनस्ताप त्यांना घरून सुद्धा होताना इथं त्यांची आत्म दिसत आहे. मेन गेट वरून अगर 20 पाठवलं असताना नसता हो, कटघरे लावले असते ना, सिस्टमॅटिक लाईन लागली, सिस्टमॅटिक काम झालं असते. मेन गेट वरून 20 जणांना प्रत्येक झोनमध्ये वाटप झालं पाहिजे. प्रत्येक झोनमध्ये नगरसेवक दिलेला जनतेने मिळून इलेक्शन मशीनचा बहिष्कार केला पाहिजे. फक्त बॅलेट पेपरवर इलेक्शन, फक्त बॅलेट पेपरवर. आपण पाहू शकता की आज कालचाच प्रकार जो झाला आहे त्याच्या माहिती नसल्यामुळे बरेच लोक इथं आले आणि त्यांना माहिती झाल्यानंतर ह्या सगळ्या घटनेचा जे निषेध करतात आणि त्यांची मागणी एकच आहे की मजुरांचा जो हक्क आहे, मजुरांना मिळणारा जो साहित्य आहे तो मजुरांना कुठेही एकत्रित बोलवून त्यांची चेंगराचेंगरी न करता त्यांच्या झोननिहाय कार्यालयाने हे व्यवस्था करून द्यावी आणि प्रत्येक मजुरांना त्याचा हक्क मिळवून द्यावा आणि त्या प्रकारचा व्यवस्थित व्यवस्था करावी. अशाच प्रकारचा न्यूज आम्ही लगातार तुम्हाला देत राहू. नेहमी बघत राहा सक्षम भारत टीव्ही. धन्यवाद. पोलीसवाले येऊन लोकांना गर्दी करू नका या निमित्त हाकलून पाठवतात. हे नाही सांगत की हे लोक कशासाठी आले आणि त्यांना काय अडचणी आहेत त्याच्याबद्दल ते विचारपूस न करता लोगो यहाँ से निकलो हे म्हणतात. पण हे नाही सांगत की त्यांनी जे शिबिर भरवलं त्यांना इथे बोलवायला पाहिजे. अशा घटना काऊन घडून राहिले याबद्दल त्यांची विचारपूस करत नाही. पोलीसची गाडी आता येऊ नये. कालच्या घटनेचा जो आहे हा जबाबदार आपण कोण समजू शकतो? पोलीस प्रशासनाने कारवाई कुणावर करायला पाहिजे? आयोजकावर करायला पाहिजे की यांची व्यवस्था का नाही केली? तेव्हा पोलीसवाले झोपले होते का? त्यांना इथे काय नाही समजलं की यांनी व्यवस्था बरोबर केली नाही आहे? त्यांचे पोलीसचे कर्मचारी इथे होते, ते इथे होते तर किती व्यवस्था कशा प्रकारची आहे ते हे का नाही करत होते? हे त्यांचं कर्तव्य होतं. तर बघूया पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये कितपत अशा घटनेमध्ये जे काही आयोजक आहेत याच्यावर कारवाई होतोय की नाही होते? कारण पोलीस स्टेशनमध्ये फक्त एक मृत्यूची नोंद झालेली माहिती मिळालेली आहे, परंतु अजूनपर्यंत कुणावर सुद्धा त्याबद्दलचा कारवाई या गुन्हा वगैरे दाखल झालेला नाही आहे. या न्यूजचं पण समोरची प्रोसेसर काय होत आहे आम्ही आम्हाला दाखवू. बघत राहा सक्षम भारत टीव्ही. धन्यवाद. सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.